नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. आज आहे 9 एप्रिल. आज कोणते कोणते स्टॉक वाढलेत ते आज आपण बघणार आहोत आणि हे स्टॉक उद्या पण वाढतील अशी आपण अपेक्षा करणार आहोत. तर हे स्टॉक तुम्ही वॉच लिस्टला ॲड करून ठेवा आणि हे चार्ट बघा. ठीक आहे. चार्ट रिपीट असतात. ठीक आहे. आता कोणते कोणते स्टॉक आहेत? आता पॉवर इंडिया. ठीक आहे. यामध्ये मी आधी एकेका इंट्राडे करत होतो. तर स्टॉकला मूव्हमेंट भारी असते. हिताची एनर्जी म्हणून स्टॉक आहे. ठीक आहे. शेअर आहे ₹27,000. ठीक आहे. आता तुम्ही प्राइस बघू नका मित्रांनो. इथं पॅटर्न तयार झालेला आहे बघा. इथं पॅटर्न तयार झालेला आहे. त्यामुळे मूव्हमेंट लक्षात ठेवा. आता हीच मूव्हमेंट तुम्हाला ₹1000 शेअरची मूव्हमेंट असेल, ₹500 शेअरची मूव्हमेंट सेमच असेल. त्यामुळं किंवा ऑप्शन ट्रेडिंगची मूव्हमेंट पण सेम असतात. ठीक आहे. तुमची सायकॉलॉजी थोडीफार चेंज होण्यासाठी तुम्हाला हे चार्ट बघायला पाहिजे. ठीक आहे. आता दुसरा कोणता स्टॉक आहे? हंगमलाई ज्वेलर्स. ठीक आहे. आता ओव्हरऑल मार्केट पडले, पण हा स्टॉक अजून पडलेला नव्हता. ठीक आहे. खाली आलता पण वाढला जबरदस्त. आणि ह्या शेअरवर माझी खूप आधीपासून नजर आहे. बघा, बघा मित्रांनो 27 ऑक्टोबरपासून जसा 2000 शेअर डायरेक्ट ₹4000. आता ओव्हरऑल युद्धामुळे पूर्ण शेअर मार्केट डाऊन आहे. सगळे स्टॉक 30 ते 40% डाऊन आहेत. पण हे स्टॉक बघा, हे चर्चेतले स्टॉक नाहीयेत. तुम्ही सोशल मीडियावर हे स्टॉक तुम्हाला दिसणारच नाहीत. ठीक आहे. आता यासाठी मी रोज अभ्यास करत असतो. ठीक आहे. आनंद राठी. आता आनंद राठीचा स्टॉक पण मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला होता. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघितला असाल, तर तुम्हाला ह्या रेंजला तुम्हाला सांगितलं होतं बघा. ठीक आहे. असो काही विषय नाही. पण मित्रांनो व्हिडिओ रेग्युलर बघत चला. इथं सपोर्टेशन तुम्ही ड्रॉ करा. ठीक आहे. तुम्हाला काय वाटलं तर शंका मला पर्सनल मेसेज करा. तुम्हाला मी लगेच सांगेन. ठीक आहे. आय-सी-आय-सी-आय एएमसी. आता मी कालच्या व्हिडिओमध्ये आमच्या ग्रुपवर सांगितलं होता. ठीक आहे. छोटा स्टॉप लॉस लावून तुम्ही इथं ट्रेड घ्या म्हणून. ठीक आहे. आता मित्रांनो ही कंपनी आय-सी-आय-सी-आय प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट ही कंपनी काय करते तर सर्व म्युच्युअल फंडचे कंपनी सांभाळते. ठीक आहे. म्युच्युअल फंड म्हणा, ॲसेट ॲलोकेशन, पी-एम-एस इथे दिसते बघा. ठीक आहे. मग मित्रांनो आपण जसं म्युच्युअल फंड करणार आहे, तसं या कंपनीचा स्टॉक घेतला तर असं मी आमच्या ग्रुपला प्रश्न विचारला होता. तर तुम्हाला पण काय वाटतं ते तुम्हाला सांगा. ठीक आहे. BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आता मित्रांनो यांचा पण स्टॉक यांनी लिस्ट करून ठेवलेला आहे. ठीक आहे. बघा 3257. आता ओव्हरऑल बघा पडलेलंच नाहीये. ह्याच्याच बरोबरचा CDSL मित्रांनो खूप पडलाय. जे इंडेक्सवाले असतात म्हणजे BSE, MCX हे स्टॉक कधी बघा यांचे चार्ट बघा कधी पडलेले नाहीयेत. ठीक आहे. हे बघा स्टॉकचे मूव्हमेंट बघा कसे आहेत. ठीक आहे. हे अल्गोरिदम आहे बघा मित्रांनो. आता तुम्हाला इथला पॅटर्न इथला म्हणजे तुम्ही फरक बघा आणि मला सांगा. ठीक आहे. काहीतरी चार्ट सांगतात. ओपन चार्ट बघण्याची सवय लावा. ठीक आहे. आता दुसरा कोणता स्टॉक आहे? अटलांटिक. आता 15 दिवसामागे माझ्या व्हिडिओला मी सांगितलेलं होतं, की हा स्टॉक अजून पत्र पडलेला नाहीये. ठीक आहे. बघा मित्रांनो अजून पडलेला नाही. मी इथनं ह्या रेंजपासून व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे. आता मी कोणाला घ्या म्हणून सांगू शकत नाही. ते तुमच्या सल्लागाराशी चर्चा करून तुम्ही घ्या. पण ह्या स्टॉकला नजरेत ठेवा. वॉच लिस्टला ॲड करून ठेवा. हे YouTubeला, सोशल मीडियावर या स्टॉकची चर्चा अजून पत्र नाहीये. ठीक आहे. आता कोणता आहे? विनू रेमेडीज. हा पण मी स्टॉकचा व्हिडिओ केलेला होता. मागचे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकताय. ठीक आहे. चांगले स्टॉक बघण्याची सवय लावा. कायम लॉसवाले स्टॉक बघू नका. सारखे निगेटिव्ह रिटर्न, आपला स्टॉक अडकला, सुझलॉन, पेटीएम, झोमॅटो असले स्टॉकमध्ये जाऊ नका. ठीक आहे. बघा SG मार्ट काल पंचच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं. ठीक आहे. बघा हे स्टॉक मित्रांनो वॉच लिस्टला ॲड करा आणि याचा चार्टचा मूव्हमेंटचा अभ्यास करा. हेच मूव्हमेंट तुम्हाला सर्व क्षेत्रातील स्टॉकमध्ये वापरता येईल. कमोडिटी असू दे, फॉरेक्स असू दे, इंडियन मार्केट असू दे किंवा कोणतेही. कोणत्याही चार्टला सेम फॉलो होतं. फक्त काय सायकॉलॉजी थोडीफार चेंज होते. पण चांगले बघण्याची सवय ठेवा. धन्यवाद.